हेलो एवरीवन, कैसे हो आप सब? होप आप सब बढ़िया होंगे। तो फाइनली आज मैं जा रहा हूँ कोंकण। मतलब इतने दिनों से मैं जो प्लान कर रहा था कि कोंकण जाना है, हर टाइम प्लान फेल ही होता था, मालूम नहीं अभी क्यों, पर ठीक है अभी प्लॅन बना है तो अभी कोंकण जा रहे हैं। थोड्या दिवसापासून जे तुम्ही कमेंट करत होतात की दादा मराठी ब्लॉग बनव, तर ही जी कोंकणची सिरीज असणार आहे ही पूर्ण मराठीमध्येच असणार आहे। कारण की तुम्हाला माहिती आहे आता कोकणात चालू गावाला चालू तर ते हिंदी निघणारच नाहीये, कारण की सगळ्यांशी मी मराठीमध्येच बोलतो। पुढे जेवढे व्लॉग्स जातील कोकणात ते सगळी मराठी असणार आहे। मी आता पूर्ण रेडी आहे। आता सकाळचे 5:30 वाजलेत, 6:15चा टायमिंग मी निघायचं ठरवलेलं। बाईकवर मी टॉप बॉक्स, टेल बॅग आणि टँक बॅग लावणार आहे। तर मी सगळं सामान काल रात्रीच पॅक करून ठेवलेलं। तर आता खाली जाऊया आणि सगळं बाईकवर लोड करूया, कारण की जास्ती लेट नाही करायचंय। सगळं लोड करायला एक अर्धा तास तरी कदाचित जाणार, व्हिडिओ पण शूट करायचा खाली जाऊन। तर आपण आता खाली भेटूया डायरेक्ट। टैंक बैग लगाने में इतना पसीना निकल गया, अभी तक टॉप बॉक्स भी लगाना है, टेल बैग भी लगाना है। ये ठंडी है। आता फायनली आपली बाईक रेडी आहे। म्हणजे मी 5:30ला खाली आलेलो आणि आता 6:15 वाजले असतील। मी 6चा निघायचं टाइम ठेवलेलं, पण ठीक आहे आता आपण 6:30 पर्यंत निघू। जास्ती किती आता 8:45 तास दाखवतोय, पण कदाचित आपण थांबून जाऊ तर मे बी 10 तास तरी लागतील, 10-10.5 तास, कारण की मध्ये थांबायचे, फोटोज पण काढायचे आहेत, व्हिडिओज पण काढायचे असतात। तर आता पूर्ण लोडेड झाली आहे, तुम्हाला दाखवतो कशी दिसते। अशी काही दिसते बाईक, पूर्ण लोड केली आहे। ही मस्त बाईक झाली आहे बघा। मागे टॉप बॉक्स लावलंय, टेल बॅग, टँक बॅग, वाह काय वाटते यार। आता आपण जास्ती टाइम इथे थांबूया नको, लगेच निघूया। फायनली सगळं झालेलं आहे आणि इथे मी मॅप लावला आहे। त्या मॅपमध्ये आता मला 452 किलोमीटर्स दाखवत आहे, 8 तास 36 मिनटं। फायनली बाईक पूर्ण लोड झाली आहे आणि ही खूप जड झाली आहे। जेव्हा गाडीचा वेट मागे जाते ना तेव्हा कळतं जड झाले ते। ऐक चला, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बोला दिगंबरा, सुखरूप घेऊन जा, सुखरूप घेऊन ये, लक्ष राहू दे। चला, फर्स्ट टाइम कोकणात, एक्साइटमेंट तर फुल हाय, फुल हाय। यस, चलो, किती मस्त वाटतंय कोकणात जायचंय। चला, पप्पा आले, टाटा। माझी जी एक्साइटमेंट आहे ना, म्हणजे तुम्हाला मी शब्दात सांगू नाही शकत की एवढा एक्साइटेड आहे। म्हणजे रात्रीवाला ना झोपच नाही लागले। गावाला जायला 2 रस्ते आहेत, एक तर पुण्याच्या साईडने जाऊ शकतो, नाहीतर मग ओल्ड रोडने। पुण्याच्या साईडने कसं माहिती आहे, पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर त्याप्रमाणे, मग तिथून निपाणी येऊन राईड घेऊन आजरा अँड ऑल सब। ॲक्च्युली कसं माहिती आहे, आता मी गावाला चाललो ना, तर मी या रोडने कधी गेलो नाही आहे आणि कारने मी त्या रोडने गेलो आहे। तर त्या रोडने गावाला जाताना एवढा फील नाही आहे जो या ओल्ड रोडने तर मी कधी गेलो नाही आहे। पण ठीक आहे, आपण आता हा एक्सपिरियन्स घेऊया। साहिलला पण विचारलं, कारण की साहिल पण आत्ताच 1 महिना झाला गावाला जाऊन आला आहे। तर तो बोलतो की भावा तुला जर फील पाहिजे ना प्रॉपर कोकणात जाण्याचा, तर ओल्ड रोडनेच जा। तुम्ही आता इथून लेफ्ट गेलात सरळ तर पुणेवरून जाल, पुणे वगैरे, आणि इथून तुम्ही राईट घेतलात तर तुम्ही जाल ओल्ड रोडने, जे की अलिबाग, मग पुढे जाऊन खेड, राजापूर असं सगळं जाईल। तर ठीक आहे, बघूया कसा एक्सपिरियन्स जातो। फर्स्ट टाईम आहे, कसा रोड आहे ते पण कळेल। आणि पहिल्यांदा मी मराठीमध्ये व्लॉग करतोय बाई, मराठीमध्ये फील आहे, आपली मातृभाषा मराठी आहे तर त्याच्यातच व्लॉग झाला पाहिजे, स्पेशली हा कोकणातला। हा लेट्स गो बेबी। आता पोचलो आहोत करणारा बर्ड सेंचुरी। आता तुम्हाला काय दिसणार ना काळोखात की या राईडला जी बाईक लोड केली ना, त्याच्यात आता खरी ॲव्हरेज कळेल की किती ॲव्हरेज देते काय आहे। लास्ट जे अक्कलकोटची राईड होती फर्स्ट डेची, डे 1 वाली, त्याच्यात ना गोप्रोचे 120 क्लिप्स होते, 120 क्लिप्स गोप्रोचे प्लस मोबाईलचे। असं करून करून मला एवढा टाईम लागला ना एडिटला, कारण की कसं माझा जॉब असतं, मग जॉबवरून येऊन एडिटिंगला एकदा बसलं ना की कसे 3 तास जातात ना कळतच नाही। सकाळ संध्याकाळ नुसतं एडिटच करत बसलेलो। तर मी आता ठरवलं जास्तीने क्लिप्स बनवायचा, जसं बोलायचं इम्पॉर्टंट आहे ते दाखवूया, बोलूया आणि आपले फिलिंग्स शेअर करूया तुमच्यासोबत। म्हणजे मग तुम्हाला पण फील होईल माझ्यासोबत की तुम्ही पण कोकणाला चाललाय। काय फॉग आहे या साईडला बघा, बाप रे, पण थंडी नाही आहे आता। हे फॉग आहे की काय माहीत नाही,
तर आता आपण आय थिंक पोचलोय पेंटला. पेंट आहे, पेंट सिटी पुढं. आता सनराईज पण झालाय मस्त आहे की आता खरी मजा येईल. वाह काय फ्रेम दिसते. जसं जसं अलिबाग जवळ येतं ना तसं तसं ना कोकणाची फील येणं चालू झालेली आहे. म्हणजे कौलाचे घर आय हय हय कॅमेरामध्ये एवढं दहा दिसत आहे यार, जे मला डोळ्याने दिसतं ना. हा म्हणजे सकाळी मी निघताना ना थोडा इमोशनल झालेलो, माहीत नाही का. पण आता आपण असं गावाला जाताना माझं म्हणजे मी कारने गेलेलो ना 3 वर्ष आधी, तेव्हा मी ठरवलेलं की बाईकने एकदा तरी मी येणारच. आणि जेव्हा आता होत आहे ना यार, म्हणजे आता मी बोलतोय ना तर म्हणजे इमोशनल होतं यार. म्हणजे फील आहे यार कोकणात. जे कोकणमधून बिलॉंग करतात ना त्यांना कळणारच की बाईक घेऊन आपल्या गावाला जाणं ही किती मोठं गोष्टी आहे. म्हणजे ऑलमोस्ट ड्रीमच आहे हे. माझं पण ड्रीमच होतं ते मी आता ड्रीम फुलफिल करतोय. पुढचे 6 दिवस फक्त एन्जॉय करणार आहे. काहीच टेन्शन नाही. तसं तर टेन्शन घ्यायचं पण नसतं आणि मला काय टेन्शन आहे पण नाही. हे बघा इथून लेफ्ट गेलात तर अलिबाग आहे. आपल्याला सरळ जायचे आहे. हे काय फॉग आहे मित्रांनो. हे बघा सरळ गोवा वडकर सरळ. हे बघा नारळाची झाडं कोकण में जा रहा हूं मैं. रोडचं असं काम चालू आहे. ट्रक एवढे आहेत की बघायला नको. हे देवा काय रोड आहेत रे बाबा. अरे 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 काय करणार आता या. मला तर वाटतं ना हे कदाचित ना चिपळूण वगैरे पर्यंतच आहे. पुढे जाऊन मस्त हायवे येतोय. ऐक ते म्हणजे एकदम सुसाट हायवे. अरे वा रे वा काय दिसते. ऐक रे मी विचार केला की जास्ती क्लिप्स नको, पण हे काय यार म्हणजे असं वाटतं की मी जे बघतोय ना ते तुम्ही पण फील करा, तुम्ही पण बघा घर बसल्या बसल्या. म्हणूनच मी ब्लॉगिंग चालू केलं. जे माझे ब्लॉग्स बघतात ते पण माझ्यासोबत फिरू शकतात. हे काय यार काय निसर्गाने बनवलं यार. कोकण ना खरोखर स्वर्ग आहे स्वर्ग ना. आता आपण कोणत्या तरी गावात पोचलोय. कोणतं गाव आहे ते पण नाही लिहिलंय. मी एकतर वायझर ओपन केलंय. काय थंड वारा येतोय. वा वा वा. जास्ती वेळ नको नाही तर सुरसुरी चालू होईल. सुरसुरी. इथे लिहिलं काय लिहिलं काय लिहिलं काय लिहिलं काय लिहिलं काय कुछ भी नाही लिहिलं. ऐसा कैसा आहे रे. सगळे बोर्ड बघत जाऊया. कुठे लिहिलंय. अरे अरे नुसतं इथे मिळतील हे तिथे मिळतील हे. गावाचं नाव कोण लिहिणार. रायगड रोहा. हा रोहामध्ये पोचले आपण आता. रोहा हा कोणता मुंबई गोवा हायवे भेंडी. हाय गो उभं राहून जाऊ. राहिला किती वेळ बसून जायचं. नुसतं त्या गाडीसोबत डोलायला लागतं. आता मी एकटा फिरतोय तर मला पण खूप जण विचारतात एकटा तुला बरं सोडताय. घरचे एकदम बिंदास्त आहे. घरचे एकटे सोडतात फिरण्यासाठी पण त्यांना त्या लोकांना पण काळजी असते आई बाबांना. म्हणून मी लाईव्ह लोकेशन पाठवून ठेवतो बाप्पांना. म्हणजे मग मी कुठे पोचलोय काय आहे ते त्यांना कळेल. त्याप्रमाणे ते कधी काही कॉल करतात किंवा मग मीच कॉल करतो. ते कधी मला कॉल करत राईडच्या मध्ये मी फ्री झालं की करतो. अपडेट करत राहतो घरी की मी इथे इथे पोचलोय. शेवटी आई बाबा आहेत. आई बाबांना काळजी वाटणारच ना साहजिक आहे. आता काहीतरी 9 वाजता आलेले तरी पण एवढं धुकं आहे की सूर्यदेवता पण बघा लपलेत. किती मस्त फील होतं यार. अरे गो फॉग चालू झालं रे. असं वाफा निघत आहेत सगळे. वाव कुठे आहात आपण आता. दासगाव दाखवतो. दासगाव मॅपवर. काय मस्त रोड आहे यार. हा ब्लॉग ना मी भरते किती मोठा 30 मिनिटाचा झाला ना तरी चालेल, पण तुम्हाला फील दिला पाहिजे. होय 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 काय दिसतंय बघा काय दिसतंय. वाव. महाड सिटीला जायला लेफ्ट सरळ रत्नागिरी पणजी. भाई काय रोड आहे मस्त एकदम एकदम स्मूथ मक्खन. चांगला रोड है म्हणून तारीफ तो करना पड़ेगा ना. जैसे खराब रोड का बुराई करता हूँ वैसे अच्छे रोड का भी तो तारीफ करना बनता है. धुकं जर आता कमी झालंय. आता मगाशी एवढं धुकं होतं एवढं धुकं होतं. मस्त वाटते पण आता चालवायला. पण एक प्रॉब्लेम आहे की आता हायवे तर चांगला आलाय रेस्टॉरंटच नाही आहे. म्हणजे काय चाललंय यार. मी जेव्हा हायवे मागत होतो तर मला हायवे दिला. आता मला रेस्टॉरंट पाहिजे. अरे यार भूक लागली यार मला. ऊन पण आलं. सनवायचा खाली करा टँग. चला आता मी तर विचार करतो डायरेक्ट आपण रेस्टॉरंटमध्येच भेटूया. तर हॉटेल बालाजी करून आहे. विचार करतो इथे करू का नाश्ता. कुठे करू. नाश्ता करायचा आहे.
अच्छा आपलंच आहे का? त्या स्कूटरचा पुढे लावू बोलतात. आणि एंट्री कुठून आहे? आणि एंट्री कुठून आहे? पण गाडीला काय नाही होणार ना? चालेल चालेल. वा काय पार्किंग दिली आहे. आता हॉटेल बालाजीमध्ये थांबलो आहे. म्हणजे भूक तर खूप लागलेली. ऑलमोस्ट 150 किलोमीटर चालवलं आहे मी. तर आता इथे मी इडली मागवली आहे. इडली बेस्ट आहे. ते पोहा कदाचित जर जास्ती आलं तर मग प्रॉब्लेम आहे. त्याचा इडली खाऊया मस्त की. कॉफी पिऊया. कॉफी मेन आहे, तुम्हाला माहिती आहे प्रत्येक राईडला मी कॉफी पितोच. ठीक आहे आता इडली टेस्ट करू. आता इडली आपली संपली आहे. इडली झालेली आहे. कॉफी मागवली आहे. तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक राईडला कॉफी घेतोच. बघूया आता कशी टेस्ट करते. चांगली आहे. जराशी गोड आहे पण ठीक आहे मस्त आहे. तर आता ना कॉफी टेस्ट केली. म्हणजे जशी मला कॉफी पाहिजे असते ना तशीच भेटली आहे. मी तुम्हाला प्रत्येक राईडला सांगतो की तुम्हाला जर चांगली कॉफी भेटेल ना राईडवर तर पुढची राईड मस्त होते. तर आता मजा येणार पुढच्या राईड. तर आपण पोलतपूरला पोचलो. हे वरचा एरिया ना हा पूर्ण पोलतपूरचा आहे. आपण आता खालून चाललो आहे. तर आता हा छोटासा घाट चालू झाला आहे. आय थिंक चोलई आलं आहे. चोलई हा घाट आता तुम्ही म्युझिकमध्ये एन्जॉय करा. काय रोड आहे बघा ना. लांबपर्यंत रोड दिसतं तिथपर्यंत. आणि असे टर्न्स आहेत ना मस्त टर्न्स आहे. म्हणजे तुम्हाला इथे बाईक चालवायला खूप आवडेल खूप. हे बघा हाय हाय वा बघा ना काय टर्न्स आहेत. काय टर्न्स आहेत. सावकाश चालवा. टर्न्स बघितला डायरेक्ट तुमचा व्हॅलेंटिनो रॉसी बाहेर नका काढू. आरामात चालवा. व्हॅलेंटिनो रॉसी बनायचं तर जाऊन ट्रॅकवर बना. अशा ठिकाणी नाही. त्या भोगदाचं काम चालू आहे म्हणून आता इथून पाठवत आहेत. यार हा केवढं धूळ उडवतोय. माझे रायडिंग गिअर सगळे वाट लागतील. भोगदे मी पाणी गिर रहा है. यायला माझा गोप्रोवर नको पाणी पडू दे रे. किती मोठा बोगदा आहे. कधीपासून चालवतच चाललोय. काय कापलंय यार हे बघा ना. म्हणजे असा इथे पूर्ण डोंगर होता आणि मस्त की असं कापून कापून त्यात रोड बनवलाय. वा अजून रोडचं काम चालू आहे. त्या साईडला बघू शकता तुम्ही. हे बघा वरतून जी रेल्वे जाते ना इथून जाते कोकण रेल्वे. आय हा मी ना मगासपासून ना मी स्वतःला कंट्रोल करतोय की जास्ती व्हिडिओज नाही बनवायचे. पण काय नजारे आहेत यार. वा नुसतं माझ्या तोंडातून असंच निघतंय की किती सुंदर दिसतंय. किती सुंदर आहे बघा ना यार. म्हणजे गोप्रो एवढा जास्तीच नाही करू शकत जेवढं मी माझ्या डोळ्याने बघतोय. अजून तर आपल्याला पुढे खूप बघायचं. आता ना गरमी स्टार्ट झाली आहे. म्हणजे थोडा वेळ तरी थांबलो ना खूप गरम होतं यार. याला एवढं गेल्या आठवड्यापर्यंत मस्त थंडी पडलेली. म्हटलं मजा येईल. कसली थंडी आता बघू गावाला तरी थंडी आहे का ते. लास्ट राईडला एक चुकी केलेली की पाणी कमी पिवत होतो मी. पण या राईडला ती चूक नाही करणार. भले लेट हो पण तहान लागली की लगेच पाणी पिवायचं. तुम्ही स्वतः जेव्हा हायड्रेट राहाल तेव्हा जरा बॉडीमध्ये एनर्जी राहील. जेव्हा डिहायड्रेट झालात की मग हळूहळू एनर्जी डाऊन होत जाणार. सावर्डे अजून 18 किलोमीटर. रत्नागिरी 89. गोवा 349. चिपळूणमध्ये पोचलो आहोत. किती मस्त वाटतं बोलतानाच. आपल्याला तर सगळं सरळच जायचं. मागे ना एक बसमध्ये ना लहान पोरांचा आवाज ऐकायला आलाय. रायडर मुद्दाम स्लो केली. जर बघतील ते लोक पण कोण ना कोणाचा तरी ड्रीम असेल बाईक राईड करायचं. त्यांना पण आनंद भेटेल.
आता आपण सावर्डेला पोचलोत. क्या करलेला आहे रे तू. अजून 223 किलोमीटर आहे आपल्या सावंतवाडीसाठी. येवो कोकण आपलोच असा. कधी पण उठसूट गाडी काढा आणि जावा कोकणात. मी तर बोलतोय इथे तिथे फिरण्यापेक्षा मस्त की कोकणात जाऊन राहा, मजा करा, एकदम फ्रेश होऊन आपल्या कामाला लागा. आता जस्ट चेक केलं की आपले 5000 किलोमीटर्स कंप्लीट झालेले आहेत नायशासोबत. ते पण कोकणाच्या ट्रिपमध्ये 5000 कंप्लीट. वा मस्त. असुर्डे आलं. असुर्डे लेफ्ट घ्यायचं. असुर्डेसाठी आपल्याला तर सीधा जाणं आहे. एक काम करतो, थांबतो इथे, गोप्रोची बॅटरी चेंज करतो जरा. 6%वरच आहे. तर आता छोटा ब्रेक घेतलाय. आता असुर्डेला पोचलोय. 100 किलोमीटर लागोपाठ चालवले. मस्त हायवे इथूनच जायचं आहे. आणि आपली ही बाईक हाय बघू आता अजून 4 तास दाखवते. 220 किलोमीटरच्या आसपास आहे. राईडला मजा तर खूप येते. 220 किलोमीटर राहिलेत तर कदाचित 130 किलोमीटर म्हणजे अजून जरा 70 किलोमीटर चालवतो. आता किती 12 वाजलेत, आय थिंक 12च्या आसपास वाजले असतील. तर मग कदाचित 2-2:30 आपण जेवून घेऊ आणि मग पुढे आपला प्रवास चालू करू. हायड्रेशन बॅगमधलं पण पाणी संपलेलं म्हणून मी बॉटल घेतली. तर आता राहिलेलं जे पाणी आहे ते हायड्रेशन बॅगमध्येच टाकतो. पण यार काय दिसते यार बाईक. म्हणजे रेड कलर आहे ना, खूप मस्त वाटते. म्हणजे बघून असं वाटतंय खरंच मी ही बाईक घेतली आहे का असं कधी कधी वाटतं मला. पण खूप आनंद होते. म्हणजे कोकणाची राईड ना, तुम्ही जर माळशेजचा एकदम सेकंड ब्लॉग आहे तो तुम्ही चेकआउट केला असाल ना, तर स्कूटरवर मी बोलत होतो. तेव्हा मी स्कूटरवर घेतलेलं, माझ्याकडे काहीच नव्हतं. तेव्हा मी स्कूटरवर माळशेज घाटची राईड केलेली. जे कशी राईड केली मलाच नाही कळत आहे. पण मी तेव्हा बोललेलो की जेव्हा मी बाईक घेईल ना तेव्हा मी कोकणात जाणार आहे. पण फायनली जेव्हा ते होतं ना, बघा ना, माझ्या तोंडावरची स्माईलच ना थांबते यार. ठीक आहे, जाऊ आता. जास्ती टाईम वेस्ट नका करूया, कारण की पुढे जाऊन पण आपल्याला जेवायचं आहे. आणि बघू आता कदाचित 4-4:30 वाजतीलच. पण खूप आनंद होतो आहे. नेहमी मी असं जेव्हा बाईक काढतो ना, देवाला थँक्यू बोलतो की थँक्यू म्हणजे ही लाईफ देण्यासाठी यार. तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघू शकता की एवढा आनंद आहे ना मला की मी कोकणात चाललो आहे आपल्या बाईकसोबत. चल मजा आहे. आता निघूया आपण. चला. ही खरी फिलिंग चालू झाली आहे. मस्त नारळाची झाडं आहेत, पूर्ण ग्रीन आहे. या साईडला पण ग्रीन, वरती समोर डोंगर आणि हा असा मधून सुंदरचा रोड. वा चला. बोललो डायव्हर्जन नको आणि डायव्हर्जन आलं. म्हणून मी काय बोलत नाही. न बोललेलंच बरं असतं. छोटंसं मंदिर आहे, श्रीदेव संगम गणेश मंदिर. गणपती बाप्पा मोरया. गोळवली आलं आहे, गोळवली. तर आता हा परत रोडचा कामाचा पॅच आला आहे. गाडी वळवळली माझी. मला वाटलं गेलो मी, आता पडलो की काय. आपण आता पोचलो संगमेश्वरला आणि इथून घ्यायचं आपल्याला लेफ्ट दाखवतो. एकदा विचारून घेऊया. दादा सावंतवाडीला जायचंय. इथून चांगलं आहे. इथून ते बोलले सरळ पण जाऊ शकतात, इथून पण जाऊ शकतात, पण इथून साखर मार्गे जायचं. आपण जो लेफ्ट घेतला ना संगमेश्वरच्या नंतर, तर तुम्हाला वाटेल सिंगल आहे ना, गाड्या वगैरे काय नाही पळू शकतात. पळू नका इथे. आणखी ना मध्ये छोटेसे स्पीड ब्रेकर आहे. इला काय दिसतंय बघा. हो हो हो, बरोबर राईट टाइमला कॅमेरा ऑन केला. वा रे वा. हे बघा आता इथे याने बोर्ड लावला म्हणून स्पीड ब्रेकरचा. मागे तर 2 स्पीड ब्रेकर पाहून तर उडाली माझी गाडी. मी आता या रोडने पहिल्यांदा चाललो आहे. ॲक्च्युली लांजा वगैरेच्या साईडने घेऊन जायला पाहिजे. ह्याने कुठून तरी आतमधून दाखवलं यार. हा मॅप पण नाही म्हणजे. रोड पण आता सिंगल आहे आणि घाट्स खूप आहेत. आता पुढे पण आता घाट आहे. हा डायरेक्ट मला राजापूरवरून बाहेर काढतोय. बघा रोड बघ कुठचा कुठे चाललं आहे. आणि ॲक्च्युली ना खूप मोठा घाट आहे. म्हणजे मला तर वाटतं राजापूरपर्यंत असंच घाट आहे की काय. मी जरा थोडा थांबतो, मला ना खूप ताण लागली आहे. सावली बघतो, थांबून ब्रेक घेतो जरा. जर कोणाला या घाटाचं नाव माहिती असेल तर नक्की सांगा. ह्याला केवढा मोठा घाट आहे. म्हणजे कधीपासून उतरतो ते अजून संपत नाही.
हा तर मला वाटतं आंबोली घाटापेक्षा मोठा घाट आहे असं मला वाटतं. आता लगेच तुम्ही कमेंटमध्ये बोलाल काय दादा तुला काय माहीत नाही. पहिल्यांदा चाललो आहे, थोडं समजून घ्या. आता मी साहिलला कॉल केलेला तर तो बोललास की तू चुकीचा रोडने गेला. ॲक्च्युली तो पण असंच फसलेला, त्यानंतर तो रिटर्न आला. आता ते काका बोलले की जाऊ शकतो इथून, पण मी उलट तिथून मला सरळ जायला पाहिजे होतं, म्हणजे मग हायवेने आला असता. तर हा रोड मला काढणार डायरेक्ट राजापूरवरनं. मूड ऑफ झाला यार माझा. शी रोड खूप खराब आहे देखतं, इथे दगडी बिगडी देखतं, टोकेरी दगडी वरून आणि कोणच नाही. ठीक आहे चल आता जाऊ दे, पुढून राजापूरला काढणार आहे. मग राजापूर, ओरोस, कुडाळ तिथून जाऊ. सावंतवाडीचा बोर्ड दिसला, राजापूर 44, मालवण 144, सावंतवाडी 152. लांजासाठी राईट घ्यायचं आपल्याला, ते लेफ्टच घ्यायचं. चला लवकर लवकर चला चला चला, जाऊ दे आपला मूड कशाला खराब करायचा. येईल ना, हा बघा आला चांगला रोड. घ्या बघा, असं चेंज होतं माइंड. स्वतःला नेहमी तुम्ही स्वतःच मोटिवेट करू शकतात, अजून बाहेरचा येऊन कोणी मोटिवेट नाही करू शकत. आता ठीक आहे बघ, ड्रीम राईड आहे तुझी. मी आता ते कॅमेरा बंद होता तेव्हा तेच बोलवतो, तुझी ड्रीम राईड आहे. आता ठीक आहे, रस्ता चुकला, रस्ता खराब आहे, एक्सपिरियन्स भेटला की नेहमी कुठला पण टर्न घेताना एकदा नेहमी विचारायचं. आता पण विचारलेलं, पण ठीक आहे आता काय करणार, जाऊ दे. मग आता मूड ऑफ करून काय फायदा आहे काय मला सांगा. त्यापेक्षा स्वतःला मोटिवेट करूया आणि मस्त आहे की एन्जॉय करूया राईडला. जाऊ दे चला. हे बघा सगळे त्या साईडने जातात, देव बोलला तू इथूनचा रोड एक्सप्लोर कर. असंच काहीतरी पॉझिटिव्ह काढा, प्रत्येक गोष्टीमधून ना पॉझिटिव्ह काढण्याची सवय ठेवा. हे बघा आता काय, आता टर्न झाले मस्त आहे की आता फिरो, झोप आता. हा ना, असं वाटतं का प्रॉपर गावचा फिलिंग होता. देव बोलत होता तुला प्रॉपर गावचा फिलिंग पाहिजे ना, घे या रोडला चालव. फुल मस्त आहे, दोन्ही साईडला ग्रीनरी आणि मधून रोड चालला, आणि तो पण मस्त प्लेन रोड आहे आणि असे टर्न्स येतात. वा किती मोठा टर्न आहे, जास्ती नाही आहे. हा आहे बघा, बघितलं. असं रोड असतील तर अजून काय पाहिजे. फक्त आता आपल्याला पेट्रोल भरायचं तर पॉवर बघायला लागेल कोणाकडे भेटते काय. 15 किलोमीटर नंतरच पेट्रोल पंप आहे. या रोडवर कोणच नाही आहे, हार्डली कधी कधी बाईक ना तर कार दिसत आहेत. पण किती मस्त रोड आहे. ते मध्ये तो खराब पॅच आहे, पण त्यानंतर भाई काय रोड आहे भाई साहेब, मस्त पळवायला. अरे डेंजर आहे भाई हे लोक. सावंतवाडीला गेल्यानंतर एक्सप्लोर तर करणारच आहे, आणि आम्ही कझिन्स लोकांनी पण मस्त की प्लॅन बनवला आहे उद्यासाठी. तो तुम्हाला आता नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेलच. म्हणजे लास्ट आम्ही जे भेटलेलो ते होतं गणपतीमध्ये, त्यानंतर आम्ही आत्ता भेटणार आहे. मज्जा येणार, मज्जा येणार. तर फायनली आता आपण पुढून हायवेला कनेक्ट होणार आहोत. हे बघा, राजापूर 16 किलोमीटर, सावंतवाडी 124, मालवण 116, लांजा किती 13 किलोमीटर होतं, पण ते राईटला. आपल्याला आता लेफ्ट घ्यायचं आहे. हा खरा मेन हायवे. काय मस्त बनवला आहे. तर परत हायवे भेटला, आता जाऊ मस्त की सुसाट नाही आरामातच जाऊ. अरे हा काय प्रकार काय चाललाय. हा मी चालत असा हवा अशी येते, हेल्मेट त्या साईडला चाललंय. अरे मेल्यात नाही. एक तर मला भूक लागली आहे, पेट्रोल पाहिजे, आणि काय हे बघ नुसतं हेल्मेट असं चाललंय. अरे भूक लागली यार. एक हॉटेल अंकिता पॅलेस, चला जेवून घेऊया, खूप भूक लागली. हाय गर्दी तर आहे, जेवण असेल चांगलंच. जिथे गर्दी असते ना तिथे जेवण चांगलंच भेटतं. 2चा जेवणाचा टाईम ठेवलेला, म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं. पण आता किती वाजलेत, आता 3 वाजायला आलेत. आता इथून कदाचित 100 किलोमीटरच बाकी आहे सावंतवाडी. आता जेवतो आहे. इथे डाळ खिचडी मागवली आहे, जास्त लाईटच खातो, जास्ती हेवी नाही, कारण की फक्त आता 100 किलोमीटर मग तिथे जाऊन मग बघू, जरा रेस्ट वगैरे करू, ते खाऊन मग निघतो. डाळ खिचडीची क्वांटिटी बघ केवढी आली, म्हणजे एवढी भूक लागलेली की मी पूर्ण ती डाळ खिचडीच संपून टाकली. तर आता मेन प्रॉब्लेम आहे की पेट्रोलचा. मी जसं तुम्हाला माहिती आहे की मी पेट्रोल पॉवर टाकतो, पॉवर किंवा XP95. तर आता जेवढे पण मी पेट्रोल पंपवर थांबलो तर तिथे पॉवर XP95 काहीच नाही आहे, नॉर्मल पेट्रोल आहे. तर मी विचार करतो की 300-400चं पेट्रोल ते टाकतो नॉर्मलवालं, आणि नंतर जेव्हा मी वाडीला जाईल ना तर तेव्हा फुल करतो. तर बघू आता इथे अजून इंडियन ऑइल आणि HPचे मी चेक करतो आहे. हे बघा कंटिन्यूस तेच चाललं आहे. तर बघू पुढे आता भारत पेट्रोलियम पण आहे, त्यांच्याकडे स्पीड भेटलं तर स्पीड टाकून देतो. हे बघा समोर
किती सुंदर वाटतंय. मस्त कौलाचे घर आहेत आणि आजूबाजूला नारळाची झाडं. तर आता मॅपमध्ये असं दाखवतं की तळेरेला पोचलो आपण. साहिलचं गावही पोचलो. साहिल, तुझं गाव इथून खालून गेलेलास आय थिंक तू. तर आपल्याला आता इथून सरळच जायचं. समोर बघा ना फुल कौलाची घरं, मस्त झाडं लावली आहेत, नारळाची झाडं. वा, किती सुंदर वाटतंय, किती सुंदर. असं बघत राहा असं वाटतं यार. कधीपासून कोकणाची ट्रिप माझी कॅन्सल होत होती. आता काय वरतून लिहूनच येतं की तुला अक्कलकोट आणि शिर्डीला जायचंच आहे. जे मी प्रत्येक व्लॉगमध्ये बोलतोय की शिर्डी आणि अक्कलकोट मला करायचं होतं नवीन बाईक घेतल्यानंतर. म्हणून ही कोकणाची राईड सगळी कॅन्सल होत होती. म्हणजे असं वाटत होतं की आता जी शिर्डी आणि अक्कलकोट राईड केली ना ती वॉर्मअप राईड होती. आणि खूप बरं झालं. देव बोललेला की तू बोललास ना की शिर्डी आणि अक्कलकोटला येणार आहेस बाईक घेऊन, आलास नाही अजून, तर आधी माझ्याकडे ये आणि मग तू काय ते कोकणात जा किंवा कुठे राईडला जा. बघा, शिर्डीला गेलो, एक आठवड्यानंतर अक्कलकोटचा प्लॅन केला आणि अक्कलकोट नंतर आता कोकणाचा प्लॅन बनला. पण सगळ्यात मेन गोष्ट आता आपण ना मायलेज काढूया किती झालं आहे आपला, सॉरी ॲव्हरेज. तर आता फुल टँकमध्ये टोटल चालली 404 किलोमीटर. ठीक आहे, कॅल्क्युलेटर कुठे गेलं, कॅल्क्युलेटर. टोटल 404 चालली आहे. 404.3 डिवाइड बाय 8.69 46 म्हणजे 46 पकडा. एवढं सगळं टॉप बॉक्स लावून पण 47 ॲव्हरेज. आणि 5.5 लिटर आले, 12 लिटरची टँक आहे. म्हणजे आरामात वाडीला पोचली असती आरामात. ठीक आहे, जाऊ दे, एकदाचं टेन्शन गेलं. एवढं वर्थ आहे ना या रोडने येणं. आता नेहमी या रोडनेच येईल, पण गणपतीला मला पुण्याच्या साईडनेच जायला लागणार, कारण की ओल्ड रोडने खूप ट्रॅफिक असतं. म्हणजे किती न्यूजमध्ये बघितलं आहे की 2-2, 3-3 तास लोक एका जागेवरच उभे राहिलेले असतात. तर ते रिस्क नाही घ्यायचे मला. तर मी गणपतीला, आता नाही पावसामध्ये, त्याला अजून खूप टाईम आहे, गेलं गोप्रो चालू व्हायच्या आधीच गेलं. सावंतवाडी सापडी आपल्याला आता लेफ्ट घ्यायचं आहे. हां, सावंतवाडी गोवा. काय फिलिंग आहे ना, जी फिलिंग ती मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. याच रोडवर जेव्हा मी कारमध्ये होतो तेव्हा मी ठरवलेलं की मला बाईकने यायचं आहे सावंतवाडीला, आणि मी हे झालं आहे. आता आपण कोलगावला पोचलो आहे. ॲक्च्युली मला सावंतवाडीवरून कोलगावलाच जायचं होतं, पण माझा स्टॉप आहे सावंतवाडीचा. तर मी तिथे जाऊनच आपली राईड एंड करेल. म्हणजे ब्लॉग एंड नाही करणार, राईड तिथे जाऊन संपवेल मी, आणि नंतर परत इथूनच इथे जायचं आय थिंक कोलगावला. तर बघू. ते आता माझा भावाचा मुलगा आहे, हर्षल करून आहे, तर तो बोललेला की आलास की कॉल कर. फायनली सावंतवाडीला पोचलेलो आहोत आपण. आता मोती तलावच्या इथे जातो, आपला व्हिडिओ फायनली कंप्लीट होईल. हा सावंतवाडीचा बस डेपो आहे. आता फायनली मोती तलावाकडे पोचलेलो आहे. हे आमचं मोती तलाव आहे, सावंतवाडी आहे, आणि आपल्या नायशाला घेऊन पोचलो आहे. तर आता मी ज्याच्याकडे, म्हणजे ज्या दादाकडे राहायला चाललो आहे ना, तर त्याला कॉल केलेला. तर बघू आता. तो बोलला की तिथे चर्च आहे, बाग आहे मागच्या साईडला, माहिती आहे मला. तर तिथे जाऊन थांबतो आणि डायरेक्ट आता घरी जातो. म्हणजे एवढा दमाला नाही झालं आहे, पण ठीक आहे, जाऊन आता जरा रेस्ट करतो. आता घरी जाऊ, जरा आंघोळ वगैरे करूया, मस्त फ्रेश होऊया आणि मग नंतर भेटू. हे जे मोती तलाव आहे ना, हे सावंतवाडीचा फेमस आहे. म्हणजे मोती तलाव बोललं की सावंतवाडीच डोळ्यासमोर येतं. पहिल्यांदा आपल्या नायशाला घेऊन आलो आहे, सेफली आलो आहे, सेफली. काहीच म्हणजे एक पण प्रॉब्लेम नाही आला. जाऊया आपण घरी, मस्त फ्रेश होऊया आणि मग मी घरी भेटतो. संध्याकाळचा काय प्लॅन आहे बघू आता. हर्षल जेव्हा जॉबवरून येईल तर त्यासोबत मग कुठेतरी बाहेर जाऊ. इसको बोलते हैं कोंकण. फील है भाई. कुठे आहे? हां, आता मी लावतो. एक हॅलो. मी आता जसं तुम्ही शेवटचा क्लिप बघितलात की मी वाडीला पोचलो आहे. म्हणजे वाडीहून परत मी मागे आलो कोलगावात. हर्षलच्या घरी आलो आहे. माझा जो दादा आहे त्याचा मुलगा आहे हर्षल, तर त्याच्याच घरी आलो आहे मी आता.
तर बघू आता, तो आता जॉबवरून आला की जरा आम्ही बाहेर फिरून येऊ. अबा हा हर्षल आहे. हॅलो. तर बघू आता, आम्ही हा आत्ताच जस्ट आलाय तर जरा फ्रेश होतो आणि मग जरा बाहेर वाडीला वगैरे जाऊन येतो. मी घरी 5:30च्या आसपास पोहोचलेलो. मी बघितलं की संगमेश्वरचा लेफ्ट घेतला ना, तर तो रोड खूपच खराब होता, मूड ऑफ झालेला. पण त्यानंतर जरा चांगला रोड आला आणि मस्त पळवली. तर आम्ही 5:30च्या आसपास सावंतवाडीला पोहोचलो. नंतर मग हर्षलच्या घरी गेलो. हर्षल पण आला इथे. तर तो आत्ताच जॉबवरून आला, तर फ्रेश वगैरे होऊन आम्ही आता इथे हॉटेलमध्ये आलो आहे. तर जे फ्लावरच्या आधी काहीतरी फ्लावरचं फ्राय केलेलं ना काहीतरी, ते आले, ते खाऊन पण टाकले. हां, गोबी काय होतं, गोबी मंचुरियन नवीन आहे. अच्छा. त्यामुळे तर ते खाऊन पण टाकलं, खूप भूक लागलेली. तर आता पनीर चिली मागवले, ते बघूया आता, ट्राय करूया. घरी जाऊन मस्त झोपूया, आराम करूया, फ्रेश होऊया. आणि उद्याचा ब्लॉग तर मजा येणार, कारण की आम्ही जे कझिन्स वगैरे आहेत सगळे आम्ही भेटणार आहोत आणि कायाकिंग वगैरेला जाणार आहेत. तर बघू आता, उद्याचा प्लॅन उद्याच जाईल. पण बिचारा हर्षलला येत आहे. तिला जॉबला सुट्टी नाही मिळाली, पण ठीक आहे, तो सोमवारी सुट्टी घेणार. तेव्हा जे मी तुम्हाला बोललो ना की आरोस जे मेन गाव आहे माझं, सावंतवाडीपासून काय ते 27 किलोमीटर, 27 आहे ना, 25-27 किलोमीटर आहे. तर ते मी सोमवारी दाखवेल, तिथूनचं पूर्ण गाव दाखवेल आणि जे गिरवा माऊलीचं मंदिर आहे ते पण तुम्हाला दाखवेल. तर ठीक आहे, आता खाऊ आणि मग डायरेक्ट घरी भेटू. घरी जाऊनच मी व्हिडिओ एंड करतो. आता सकाळचे काहीतरी 8:45 की 9 वाजलेत. काल जे खाल्लं, म्हणजे आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो, घरी येऊन जेवलो आणि डायरेक्ट झोपलो, तर व्हिडिओ एंडच नाही केला. तर मी आता सकाळी व्हिडिओ एंड करतो. तर बाईक पण आहे बघा, इथे लावली आहे बाईक मस्त की. तर तुम्हाला ना, म्हणजे आता सकाळ सकाळी जे फॉग पडतं आणि आता शेती आहे, म्हणजे जस्ट मी आता घरातून बाहेर आलो आणि घरातून बाहेर आल्या व्हिडिओ एंड करायच्या आधी मी तुम्हाला एक दाखवतो की आता मी राहतो आहे ना, तिथून सकाळी तर मस्त थंडी होती, मस्त थंडी आहे इथे. म्हणजे रात्री एवढी थंडी फील नाही झाली, पण सकाळी उठलो ना तेव्हा खूप थंडी होती, म्हणून मग सगळं स्वेटर वगैरे घातला. पण जसं बाहेर आलो तसं तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. हे बघा, बाप रे बाप, काय दिसतंय, पूर्ण शेती. आणि इथे पण आहे, हे बघा. मस्त सनराईज होतं तिथून. ह्यासाठीच तर बोलतो की कोकण स्वर्ग आहे, स्वर्ग. हे बघा किती बरं वाटतंय. हे तर काय नाही, जेव्हा आरोस म्हणजे जे माझं मेन गाव आहे ना आरोस, तिथे तर तुम्ही तिथे बघाल तर मग तुम्ही तर हैराण होऊन जाल. पण कारण की बघू आता, ते मी सोमवारी चाललो, आज शनिवार आहे. तर आता सकाळी फ्रेश होतो आणि आता आम्ही सगळे भेटणार आहोत, सगळे कझिन्स वगैरे. तर बघू आता तिथूनचा प्लॅन काय. तर मी आत्ता हा व्हिडिओ इथेच एंड करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. कमेंट पण करा कशी राईड वाटली तुम्हाला. जे माझं स्वप्न होतं की कोकणात बाईक घेऊन यायचं, ते पूर्ण झालं आहे. आता तर अजून एक्सप्लोर करायचं बाकी आहे, पण खूप बरं वाटतं आहे. ठीक आहे, या व्हिडिओसाठी एवढंच ठेवूया. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तर एक्सप्लोर करणार आहे, आता कुठे जाणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्येच कळेल. तर ठीक आहे, टेक केअर, बाय बाय.